दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी भारतीय जनता पार्टी पक्षाची पित्रेश्वर कॉलनी मैदानावर विजय संकल्प सभा झाली। या सभेत माननीय आमदार अमरीशभाई पटेल काय म्हणाले ते बघूया। काम नाही आहे तर हे तालुक्याला आणि हे शहराला जे आम्ही बनवलंय, रक्ताचं पाणी केलंय, ते म्हणे तिकडे राहतील। अरे आमचे लोक कुठेही राहो, आमची नजर आमची नजर पूर्ण इथे आहे। एक विचार करा, एक विचार करा तुम्ही, मुकेशबाईची मुलगी अहमदाबादला राहते, त्याला शिरपूरची काय पडली, त्याचं घर आहे, सगळं जवळ ववई सगळे सुखी संपन्न आहे। दरवर्षी या गावाला 5 करोड रुपये 2 वर्षापासून 10 कोटी रुपये दिलेले पाणीसाठी। हृदय आमच्या इकडे आहे, आमचे मुलंही जे आहे ते इथेच राहणार आहे। ज्यापर्यंत तुम्ही साथ देणार त्यापर्यंत आमच्या घर खानदान, आमचे मुलं, त्याचे पुत्र हे शिरपूर मध्ये राहणार आणि शिरपूरची सेवा करणार आहे। आज आपण पहा, आपण एक चांगला दवाखाना बनवतोय, बाजूला मेडिकल कॉलेज काढतोय, एक आयुर्वेदिक दवाखाना काढतोय, होमिओपॅथिक दवाखाना काढतोय, आयुर्वेदिक कॉलेज काढणार आहे, डेंटल कॉलेज काढणार आहे। हे सगळं कोणासाठी आहे? अरे हेच मी जर मानलो मुंबईमध्ये केलं या कुठेतरी मोठे गाव मोठ्या शहरामध्ये केलं तर त्याचं नाव जबरदस्त होणार आहे, पण लास्ट गरीब माणसाला याच्यामध्ये न्याय नाही मिळणार। आणि ते लास्ट गरीब माणसाला, सामान्य माणसाला आणि शिरपूरकरांना याचा फायदा मिळाला पाहिजे, यासाठी हे सगळं करतोय। तुम्ही विचार करा, जे आपण आता हे दवाखाना बनवतोय त्याच्यामध्ये 270 करोड रुपये खर्च करतोय। 1 बी रुपया मी लोन घेतली नाही, कारण जर लोन घेतली तर 12% व्याजाने 300 करोडची वर्षाला 36 करोड रुपये भरावा लागणार। पण मी विचार केले 50 कोटी दरवर्षी लॉस होणार, ते 36 वेगळे, हे कोणासाठी आहे? एक सामान्य गरीब माणसाला न्याय देण्यासाठी आहे। आज बाजूला आपण टेक्सटाईल पार्क बनवलंय, तिथे 50,000 मुलं काम करतात, ते 12वीचे नीचे शिकलेले। हे सगळं कोणासाठी आहे? हे सगळं शिरपूर तालुक्याच्या भविष्य आणि शिरपूर तालुक्यात काही गोष्टी मी आपल्याला सांगू शकत नाही, जे आमचे विचार आहे ते पुढचे आहे। एक ड्रायव्हिंग स्कूल काढतोय की जे 5वी शिकलेले 8वी शिकलेले त्यांनी ड्रायव्हर बनावं, आणि बोलतोय म्हणजे काम चालू आहे। आणि तिथे लेफ्ट हँड ड्राईव्हच्या बी मी हे बनवतोय, कारण फॉरेन मध्ये लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे। जर्मन कॉन्सुलेटची आमचं बोलणं चालू आहे आणि जर्मनी शिक्षक आणणार आहे, कारण तिथे 2.5 लाख रुपये त्या ड्रायव्हरला पगार मिळतो। विचार आहे 100% होईल, पण त्याचा फायदा किती होईल मी आज नाही सांगू शकत, पण करायची इच्छा आहे, हे सगळं करण्याची भावना आहे। आणि त्यासाठी आपण हे सगळं रात्र दिवस आपण हे करतो। या लोकांच्या भाषणमध्ये तुम्ही जाऊ नका, हे भाषण केव्हा ऐका, काहीतरी त्यांनी निर्माण केलं, या शहराला मोठी काही देण दिली तर मान्य आहे, पण काही देण न देता, काही काम न करता नुसतं भाषण टोकून लोकांना भडकवायचं, किती बोलतात माझ्या विरोधात, तुम्ही ऐकतात। मला तर आजच ऐकलं सगळं, फार त्यांनी पटेल पुराण काढतो ना, तसं पटेल पुराण काढलेलं आहे। जसं आम्ही चोर उचक्के असो, बोले पार्टीमध्ये का गेले, तो बोले इन्कम टॅक्सची रेड पडली।
इन्कम टॅक्सची रेड पडली तर आम्ही मजबूत आहोत, आम्ही सगळं निपटायला तयार आहोत, तुमची गरज नाही. बोले ईडी मागे लागली, ईडी जर लागली असेल, जर प्रूव्ह करून दिला तर मी आजच राजीनामा आमदारकीचा देऊन टाकेल. आणि असे खोटं बोलत नाही, आणि असं खोटे बोलल्याला लोकांचं ऐकू नका. आज इलेक्शन होऊन गेलं, नंतर बी त्यांनी मला दाखवलं की ईडीची नोटीस आली होती, मग त्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेल. अरे तुम्ही कोण मला दादा म्हणता? कोणी एक तरी गावामधला एक माणसाने सांगावं की भाईने दादागिरी केली? अरे तुम्ही तर नेहमी दादागिरी करतात. त्या अंबिका नगरच्या लोकांना विचारा, आजपर्यंत 25 वर्ष दादागिरी करून निवडून आलेले आहे. आम्ही असे धंदे करत नाही, उलटा दादांना संपवायला निघालेलो आहे. कोणी गावामध्ये कोणी गरीब सामान्य माणसाला मी वचन देतो, त्यांनी रात्री सांगावं की माझ्यावर कोणी अन्याय करतोय तर मी तुम्हाला अन्याय होऊ देणार नाही, याच्याही मी तुम्हाला वचन देतो. एक सांगतो, शिरपूरच्या विकासासाठी आपल्याला सर्वांनी एक राहायचं आहे, कोणाचाच बोलण्यावरून जायचं नाहीये. 35 वर्षाचा इतिहास आहे, जे करून दाखवलेलं आहे. ते जेव्हा करून दाखवतील आणि आम्ही नाही केलं तेव्हा तुम्ही त्यांना निवडून द्या. आता निवडून देऊ नका. जर निवडून दिलं तर आपला शहराचा लांब खलास करून टाकतील, हे तुम्हाला सांगतो. आणि समोर सांगतो, त्यांची इच्छा असेल तेव्हा केव्हाही माझ्या समोर बोलायला उभे राहा. मागे काय बोलतात, समोर येऊन बोला. हे बोलण्याची शक्ती पाहिजे. कर्तव्य असलं, काम असलं, विकास केला असेल, लोकांचं जीवन बदललं असेल, लोकांची गरिबी दूर करायचा प्रयत्न केला असेल तरच हे सगळं बोलू शकतो. आणि हे सगळं भाषण करण्याच्या मागे भूमिका हे आहे, कोणाचाच याच्यामध्ये लागू नका. शिरपूरच्या विकासासाठी, शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी 32चे 32 आणि अध्यक्ष हे आपण निवडून द्या, अशी एक विनंती करतो. निवडून देणार का नाही हात उंचे कर, हजारो मताने निवडून द्या. आणि मला संपूर्ण 2 हाताला ताकद द्या, आणि ते ताकद मी तुमच्या भविष्यासाठी करणार आहे, इतकंच मी सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाईसाहेब आपण म्हणतात की जे बोलतो ते करतो. शिरपूर शहराचे मतदार म्हणतात आम्ही जे ठरवतो तेच करतो. तुम्ही पाहिले आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे ठरवलं तेच केलं आणि उद्या तेच करणार आहोत. धन्यवाद. आपण सर्वजण आलात.